नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोर्स बेसिक मॅथमॅटिक्स त्याचा कोड आहे 22-103 त्यातलं युनिट नंबर 1 बघत आहोत, दॅट इज अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये टॉपिक आपण कोणता घेणार होता? लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचा बघा सब टॉपिक, म्हणजे आज आपण त्या लॉगॅरिथम चॅप्टरमध्ये काय शिकणार आहोत, तर सब टॉपिक आहे कन्सेप्ट ऑफ लॉगॅरिथम अँड डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. युनिट आउटकम्स बघा काय या टॉपिकसाठी, सॉल्व द गिवन प्रॉब्लेम बेस्ड ऑन लॉज ऑफ लॉगॅरिथम. म्हणजे आपण ज्या प्रॉब्लेम्स आहेत लॉगॅरिथमशी रिलेटेड त्याच्या पर्टिक्युलर लॉज ऑफ लॉगॅरिथमने सॉल्व करणार आहोत. सर्वात आधी आपण बघूया डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. तर बघा कन्सेप्ट ऑफ लॉगॅरिथम कशी आलेली बघा. लॉगॅरिथम वर्ड इज कन्सिस्ट ऑफ 2 वर्ड्स LOG लॉग प्लस ARITHM ॲरिथम. हा जो लॉगॅरिथम वर्ड आहे तो 2 वर्डपासून बनलेला आहे. पहिला वर्ड कोणता आहे? LOG लॉग प्लस दुसरा वर्ड काय दिसतोय? ARITHM ॲरिथम. बघूया आता पुढे काय आहे. आता लॉगचा अर्थ काय होतो बघा. LOG लॉग, लॉग मीन्स वॉज टू स्टडी. लॉग मीन्स टू स्टडी. लॉगचा अर्थ होतो अभ्यास करणे. प्लस बघा सेकंड वर्ड कोणता घेतला आहे? ARITHM ॲरिथम. ॲरिथमचा अर्थ बघा काय होतो? दिस ॲरिथम डिनोट्स दॅट ॲरिथमेटिक. ॲरिथमचा अर्थ काय घेतलेला आहे? ॲरिथमेटिक घेतलेला आहे. ॲरिथमेटिकमध्ये आपण कोणकोणते ॲरिथमेटिकल ऑपरेशन्स बघितले? ॲरिथमेटिक हा सब्जेक्ट ज्यामध्ये नंबर्स बघितले, नॅचरल नंबर झाले, होल नंबर, रिअल नंबर. मग यांच्यामध्ये आपण काय शिकलो? जे नंबर सिस्टम आहे त्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मग आपली ही जी लॉगॅरिथम कन्सेप्ट आहे या लॉगॅरिथम कन्सेप्टमध्ये पण आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन शिकणार आहोत. बघा पुढे काय आहे. टू क्लिअर द कन्सेप्ट वी कन्सिडर वन ऑफ द एक्झाम्पल. आता ही जी कन्सेप्ट आहे लॉगॅरिथमची कन्सेप्ट ती शिकण्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेत आहोत. फॉर एक्झाम्पल हिअर बघा काय दाखवलंय. 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. प्रत्येकाला माहिती आहे 2चा वर्ग काय येतो? 4 येतो, 4. सो वी नो दॅट 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. In this case, all of you must know that this 2 denotes index, power or exponent. हा जो 2 दिसतोय रेस टू ला, हा 2 आहे, त्याच्या रेस टू ला पॉवर जी घेतली 2 त्याला आपण काय म्हटलेलं आहे? इंडेक्स, पॉवर और एक्सपोनंट. त्यानंतर बघा पुढे काय घेतलेलं आहे. दिस 2 सी हिअर, दिस 2 इज नोन ॲज अ बेस. या 2 ला आपण काय म्हणतोय? बेस. बेस म्हणजे पाया. आणि हा जो 2 आहे रेस टूचा त्याला आपण काय म्हणतोय? इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट असं म्हणतोय. अँड देन द नेक्स्ट इज 4. दिस 4 इज नोन ॲज व्हॉट? आर्ग्युमेंट ऑर यू से आन्सर. या 4ला आपण आर्ग्युमेंट असं म्हणतो आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की 2चा वर्ग 4 येतो किंवा 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतो? 4. यामध्ये काय काय घेतलेली कन्सेप्ट? दिस 2 इज नोन ॲज अ इंडेक्स, पॉवर और एक्सपोनंट. दिस 2 इज नोन ॲज अ बेस. अँड दिस 4 आन्सर इज नोन ॲज व्हॉट? आर्ग्युमेंट. तर यांना काय काय म्हणतात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लॉगॅरिथम कन्सेप्ट येण्यासाठी. तर बघा पुढे काय आहे. इफ 3 raised to x इज इक्वल टू 27. याला रीड करताना कसं रीड केलं? इफ 3 raised to the power x इज इक्वल टू 27. इन दिस केस दिस 3 इज नोन ॲज अ बेस अकॉर्डिंग टू कन्सेप्ट. आणि त्यानंतर आपण बघा हा एक्स घेतला आहे, त्या एक्सला रेस टूला घेतलेलं आहे त्याला आपण पॉवर, इंडेक्स किंवा काय म्हणतोय? एक्सपोनंट. त्यानंतर इक्वल टू 27. 27 काय दिसतीये? आर्ग्युमेंट दिसतीये. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता या दिलेल्या उदाहरणात मी 3ची काय पॉवर एक्स घेतली काय पाहिजे, म्हणजे एक्सची काय व्हॅल्यू घेतली पाहिजे जेणेकरून आन्सर काय मिळेल? 27 असा प्रश्न विचारलाय. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. देन इट इज क्लिअर बाय मियर ऑब्झर्वेशन. हे तुम्हाला मियर ऑब्झर्वेशनने सांगता येईल की 3चा क्यूब जर घेतला तर उत्तर काय येतं? 27. सो दॅट्स वाय वी से दॅट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3. तर या ठिकाणी बघा ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही बाय मियर ऑब्झर्वेशन यू कॅन इझिली से दॅट इफ वी टेक हिअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 at that time 3 cube is equals to 27 because 3 cube is equal to 27. 3 cube म्हणजे 3चा घन हा 27 येतो हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही मियर ऑब्झर्वेशन सांगू शकतात की इथे एक्सची किंमत काय येणार आहे. तर ज्यावेळेस आपण 3चा क्यूब म्हणजे घन घेऊ त्यावेळेसच उत्तर काय मिळणार आहे? 27. आणि म्हणून एक्सची व्हॅल्यू इथे काय आली? 3. सो इन दिस एक्झाम्पल यू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स मीन्स व्हॉट हिअर? इंडेक्स, पॉवर और एक्सपोनंट. एक्स काय घेतलेला आहे आपण? इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट. तर या उदाहरणात तुम्ही इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट काढली आहे हे लक्षात ठेवा.
आणि ते काढणे म्हणजेच काय काढणे, लॉगॅरिथम. बघूया पुढे कसं आहे. हेन्स फ्रॉम दिस एक्झाम्पल यू फाइंड आउट x इज इक्वल्स टू 3, दॅट इज इंडेक्स, पॉवर और व्हॉट, एक्सपोनंट. So definition is here. What is the definition of logarithm? A logarithm is the power, exponent or index. म्हणजे आपण लॉगॅरिथम कोणाला म्हणतोय, या उदाहरणावरून आपण शिकलो की इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट काढणे म्हणजेच काय काढणे, लॉगॅरिथम काढणे. सो अ लॉगॅरिथम इज द पॉवर, एक्सपोनंट और इंडेक्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. So if a raised to x is equals to b, we see here mathematical definition of logarithm. आता आपण mathematical definition बघूया, ते वर्डिंग मध्ये होतं. If a raised to power x is equals to b, then x काय दिसतंय इथे, इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट. then x is called as logarithm of b. b ला आपण कन्सेप्ट मध्ये काय बघितलं होतं, आर्ग्युमेंट टू द बेस a. बेस इथे काय दिसतोय, a. so a raised to x is equal to b. in this case a is known as a base, x is known as a index, power or exponent, and this b is known as what, argument. तर x is called as काय म्हटलंय, logarithm of b. b म्हणजे काय, argument to the base a. a काय आहे, base, and is written as x is equals to logarithm of b to the base a. आणि ते राईट करताना x बरोबर log स्टँड फॉर काय म्हटलंय, log. बी काय आहे, आर्ग्युमेंट आहे, आणि बेस कुठे दिलेली आहे, सबस्क्रिप्टला दिले. तर बेस हा नेहमी जीच्या सबस्क्रिप्टला दिला जातो, कारण बेस जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस आपण बांधकाम करत असतो त्यावेळेस बेस म्हणजे पाया आपण म्हणतो, पाया हा खणला जातो. तो पाया खणल्यानंतरच त्याचं फाउंडेशन केल्यानंतरच मग पुढे बांधकाम हे होत असतो. मग फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर याप्रमाणे बांधकाम हे होत असतं. तर म्हणून बेस हा सबस्क्रिप्टला दिला जातो, लक्षात ठेवा. तर जीच्या सबस्क्रिप्टला काय घेतला आहे, ए. सो लाईक दिस वी राईट डाऊन द बेस, आर्ग्युमेंट अँड इंडेक्स ऑर पॉवर. बघा आता पुढे काय घेतलंय, ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू काय घेतलंय, बी. तर हा जो आहे या फॉर्मला आपण म्हणत असतो एक्सपोनेन्शियल फॉर्म, आणि इकडे जे घेतलंय एक्स बरोबर लॉग बी टू द बेस ए, या फॉर्मला आपण म्हणतो लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे आपण इथे लॉग काढतो आहोत. तर बघा यामध्ये काय काय कसं कसं असतं बघूया. सगळ्यात आधी बघा, दिस ए रेस टू एक्स, यामध्ये एक्स रेस टूला आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट. पुढे बघा काय घेतलेलं आहे, इथे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये दाखवताना हा एक्स काय आहे, इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममधला एक्स आणि लॉगॅरिथमिक फॉर्ममधला एक्स तो दाखवलेला आहे, आणि त्या एक्सला आपण काय म्हणतो इथे, इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट. पुढे बघा काय घेतलेलं आहे, बी. यू नो दॅट बी म्हणजे आन्सर आहे. सो दॅट बी इज नोन एज व्हॉट, आर्ग्युमेंट इन द एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि इकडे पण हा जो बी आहे तो डिनोट केलेला आहे, आर्ग्युमेंट इन द लॉगॅरिथमिक फॉर्म. पुढे बघा काय घेतलेलं आहे, दिस ए ला आपण काय म्हटलंय, बेस. ए इज नोन एज व्हॉट, बेस. तो इथे दाखवला आहे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये जीच्या सबस्क्रिप्टला. तर हा काय दर्शवतो, बेस दर्शवतो फिगरमध्ये. याप्रमाणे हा बेस आहे ए, त्यानंतर एक्स काय आहे, इंडेक्स किंवा पॉवर किंवा एक्सपोनंट, आणि बी काय दिसतोय, आर्ग्युमेंट दिसतोय. And in this case this a raised to x is equal to b is known as an exponential form, and x is equal to log b to the base a is known as what, logarithmic form. याला आपण logarithmic form असं म्हणतोय. So like this we convert exponential form into the logarithmic form or logarithmic form into the exponential form. म्हणजे आपण या ठिकाणी काय शिकलो की हा जो लॉगॅरिथम एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण या लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहू शकतो, किंवा हा लॉगॅरिथमिक फॉर्म आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये राईट करू शकतो. तर ही डेफिनेशन आहे विच इज इंटर कन्व्हर्टिबल, हे इंटर कन्व्हर्टिबल आहे. सो देअरफॉर दिस ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू बी, दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. इफ अँड ओनली इफ या सिम्बॉलचा अर्थ होतो बोथ वे इम्प्लाइज, म्हणजे इफ अँड ओनली इफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बी टू द बेस ए. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम बघितली. डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम आपण काय बघितलं, लॉगॅरिथम इज द पॉवर, एक्सपोनंट ऑर इंडेक्स. त्यानंतर आपण बघा ही फिगरमध्ये मी दाखवलंय, स्लाइड जी शेअर केली त्यामध्ये. तर आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म हे बघितलं. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म कोणाला म्हणतात, ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू बी, याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हणतो आहे. ए रेस टू एक्स यामध्ये काय डिनोट करतोय, दिस ए इज मल्टिप्लाइड टू इट सेल्फ हाऊ मेनी टाइम्स, एक्स टाइम्स. ए हा स्वतःला गुंतोय किती वेळा, एक्स वेळा, म्हणून ए रेस टू एक्स असं लिहिलं जातं ते लॉ ऑफ इंडायसेसमध्ये. तर यामध्ये ए रेस टू एक्स मध्ये हा जो एक्स आहे त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स, पॉवर किंवा एक्सपोनंट.
त्यानंतर हा जो ए आहे त्याला आपण काय म्हणतोय बेस, तो बेस आहे. कारण हा बेस का डिनोट करतोय, कारण ए हा किती वेळा गुणतोय स्वतःला एक्स वेळा, म्हणून हा मेन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ते ए रेस टू एक्सचे आन्सर मिळतं आपल्याला. तर एला आपण काय म्हणतोय बेस, आणि त्याच्या रेस टूला एक्स जो आहे त्याला इंडेक्स पॉवर किंवा एक्सपोनंट म्हणतोय. आणि त्याच्या आन्सर म्हणजे ए स्वतःला किती वेळा मल्टिप्लाय केलेला आहे, एक्स वेळा, आणि त्याच्या आन्सर जे मिळालेलं आहे ते आपण इथे कन्सिडर काय केलं आहे, बी, त्याला आपण म्हणतो आहे आर्ग्युमेंट. तर हा पूर्ण फॉर्म जो आहे ए रेस टू एक्स इज इक्वल टू बी त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. आणि नुसता जो ए रेस टू एक्स आहे त्याला पॉवर फंक्शन म्हणतात, कारण ए रेस टू एक्स काय डिनोट करतो, ए इज मल्टिप्लाइड टू इट सेल्फ एक्स टाइम्स याप्रमाणे. आणि इकडे आपण बघा फिगरमध्ये म्हटलंय लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉग असतो, एलओजी लॉग, हे लक्षात ठेवायचं. त्यावरून आपण ओळखू शकतो की हे लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये एक्स इज इक्वल टू काय लिहिलंय आपण, लॉग ऑफ बी टू द बेस ए. तर हा लॉगॅरिथमिक फॉर्म जो आहे यामध्ये एक्सला आपण म्हटलं इंडेक्स पॉवर किंवा एक्सपोनंट, लॉगच्या सबस्क्रिप्टला म्हणजे सफिक्सला जो ए आहे त्याला आपण काय म्हटलंय बेस, आणि त्यानंतर लॉग नंतर जे लिहिलं जातं दॅट इज आन्सर त्याला आपण आर्ग्युमेंट असं म्हणतो आहे. तर याप्रमाणे हा लॉगॅरिथमिक फॉर्म लिहिला जातो. लॉग काढतोय म्हणजे आपण काय काढतोय, इथे आन्सर काय दिलंय एक्स, म्हणजे इंडेक्स पॉवर किंवा एक्सपोनंट काढतोय, हे लक्षात ठेवा. तर याला आपण इंटरचेंज करून लिहू शकतो, म्हणजे वी कॅन कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू द लॉगॅरिथमिक फॉर्म, सिमिलरली लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. ते कसं लिहून घेतलंय आपण, देअरफॉर ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू बी, दिस इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म इफ अँड ओनली इफ x is equals to log b to the base a. This is known as the logarithmic form. तर याप्रमाणे ही कन्सेप्ट आहे. तर लॉगॅरिथम म्हणजे टू फाइंड आउट द एक्सपोनंट, पॉवर और इंडेक्स, अँड दिस फॉर्म इज नोन एज अ लॉगॅरिथमिक फॉर्म, दिस फॉर्म इज नोन एज अ एक्सपोनेन्शियल फॉर्म. पुढे बघूया. बघा काय घेतलंय, प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमच्या काही प्रॉपर्टीज आहे. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी बघा, लॉग ऑफ 1 टू द बेस ए इज इक्वल्स टू 0. तर लॉग ऑफ 1 टू द बेस ए म्हणजे कुठलाही आपण इथे बेस घेतला नॉन झिरो, तर लॉग ऑफ 1 टू एनी बेस इथे म्हटलेलं आहे आपण ए इज ऑलवेज इक्वल्स टू 0, म्हणजे लॉग 1 नेहमी काय येतो 0. तर हे कसं प्रूव्ह करू शकतो आपण, वी नो दॅट ए रेस टू द पॉवर 0 इज इक्वल्स टू 1. ए रेस टू पॉवर 0 इज इक्वल्स टू काय घेतलंय 1. तर आपल्याला माहिती आहे की कुठलाही नॉन झिरो नंबर घेतला त्याच्या रेस टूला जर 0 असेल तर ऑलवेज उत्तर काय येतं 1. तर हे लॉ ऑफ इंडायसिसचं या ठिकाणी नियम आहे की ए रेस टू 0 हा इक्वल टू 1 येतो इफ ए इज नॉट इक्वल टू 0 असेल तर मग ए रेस टू 0 हा 1 घेतलेला आहे. या फॉर्मला आपण काय म्हणतोय एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग याचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिकमध्ये केलंय. मग लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहित असताना कसं लिहितात बघा, आधी इंडेक्स किंवा पॉवर लिहिली जाते. मग 0 काय इथे इंडेक्स किंवा पॉवर, तर 0 आपण काढतोय कॅल्क्युलेट करतोय इंडेक्स पॉवर, म्हणजेच काय काढतोय आपण लॉग, म्हणून इक्वल टू म्हटलंय 0 इज इक्वल्स टू लॉग ऑफ, आन्सर आधी घेतो आपण लॉग नंतर या लॉ ऑफ इंडायसिसमध्ये आन्सर 1 आहे म्हणून 1 घेतलंय. आणि बेस काय दिसतोय इथे ए, बिकॉज ए इज मल्टिप्लाइड टू इट सेल्फ हाऊ मेनी टाइम्स, 0 टाइम्स, आणि म्हणून जीच्या सफिक्सला ए हा बेस घेतलेला आहे. आणि म्हणून इथे लॉग ऑफ 1 टू एनी बेस इज ऑलवेज इक्वल्स टू 0, ही पहिली प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी बघा काय, सेकंड प्रॉपर्टी इज लॉग ऑफ ए टू द बेस ए इज ऑलवेज इक्वल्स टू 1. तर या प्रॉपर्टीमध्ये काय झालेलं आहे की बेस आणि आर्ग्युमेंट जर सेम असेल तर आन्सर काय येतं 1. सो लॉग ऑफ आर्ग्युमेंट ए टू बेस ए इफ बोथ आर सेम हियर ॲट दॅट टाइम आन्सर इज 1. सो वी नो दॅट ए रेस टू 1 इज इक्वल्स टू ए, लॉ ऑफ इंडायसिसमध्ये झालं आहे. जसं आपण 5 रेस टू 1 इज इक्वल्स टू 5 घेतो, 3 रेस टू 1 इज इक्वल्स टू काय येतो 3 येतो, तसं हा ए रेस टू 1 काय आला इक्वल्स टू ए लॉ ऑफ इंडायसिसनुसार. याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असं म्हटलेलं आहे. आणि याचं कन्व्हर्जन लॉगॅरिथमिकमध्ये करतोय आपण. मग लॉगॅरिथमिकमध्ये कन्वर्ट करताना आधी इंडेक्स लिहितात. इंडेक्स काय दिसते इथे 1, म्हणून 1 घेतला आहे. इज इक्वल्स टू 1 इंडेक्स काढतोय म्हणजे काय काढतोय आपण लॉग, म्हणून लॉग लिहिलाय बघा इथे पीपीटीमध्ये एलओजी लॉग. लॉग ऑफ आर्ग्युमेंट म्हणजे आन्सर काय इथे ए, ते ए घेतलंय लॉग नंतर ए, आणि जीच्या सफिक्सला बेस घेतो आपण. बेस काय दिसतोय इथे ए, तर हा ए घेतला आहे. So like this we convert this exponential form into the logarithmic form, and that's why second property is created. Log of a to base a is equals to 1. म्हणजे बेस आर्ग्युमेंट सेम राहिलं तर आन्सर 1 येणार. उदाहरणार्थ समजा मी म्हटलं लॉग ऑफ इथे 5 टू द बेस 5 इज इक्वल्स टू 1, किंवा लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इज इक्वल्स टू 1. सो लाईक दिस वी प्रूव्ह द सेकंड प्रॉपर्टी हियर. लॉग ऑफ बेस अँड आर्ग्युमेंट इफ बोथ आर सेम ॲट दॅट टाइम आन्सर इज 1. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम बघितल्या. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय बघितली, लॉग ऑफ 1 टू एनी बेस
इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचे आहे की log 1 हा नेहमी काय येतो 0. सेकंड प्रॉपर्टी काय बघितली आपण, लॉग ऑफ ए बेस ए इज इक्वल्स टू 1. इथे तुम्ही काय लक्षात ठेवायचे, लॉगॅरिथम घेताना बेस आर्ग्युमेंट हे जर सेम अंक असले, उदाहरणार्थ log 5 असेल, इथे बेस 5 असेल, तर सेम जर असले तर उत्तर काय येतं 1 येतं. लॉग ऑफ 10 बेस 10 1, लॉग ऑफ 5 बेस 5 1 याप्रमाणे. आता बघा एक्झाम्पल काय आहे फर्स्ट, त्याच्यावरती आपण काही एक्झाम्पल बघत आहोत. एक्झाम्पल नंबर 1 बघा, इफ लॉगॅरिथम ऑफ x प्लस 6 टू द बेस 3 इज इक्वल्स टू 2. हे रीडिंग करताना असं रीड करतात, लॉग ऑफ x प्लस 6 बेस 3 इज इक्वल्स टू 2. देन फाइंड x. आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. आता x फाइंड आउट करायचं आहे म्हणजे इथे काय घेतला गेला पाहिजे, जेणेकरून लॉग ऑफ इथला अंक म्हणजे आर्ग्युमेंट टू बेस याचे आन्सर काय आला पाहिजे 2. मग याला आपण लॉगॅरिथमिक इक्वेशन असं म्हणतो, कारण हे इक्वेशन आहे, याच्या डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. हे तुमच्या पूर्वी झालेलं आहे बेसिकमध्ये. आणि इक्वेशनमध्ये व्हॅरिएबल जर असेल तर या ठिकाणी तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. सो ॲन इक्वॅलिटी कंटेनिंग व्हॅरिएबल इज नोन ॲज अ इक्वेशन, असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या उदाहरणात आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आन्सर फर्स्ट आहे बघा, गिवन दॅट, आधी मी जे दिलेलं आहे लॉगॅरिथमिक इक्वेशन ते लिहून टाकलं. गिवन दॅट लॉग ऑफ x प्लस 6 टू द बेस 3 इज इक्वल्स टू दिस 2. हे जे आहे हे लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आहे, हे लगेच कळतं आपल्याला, कारण याच्यात काय यूज केला आहे, एलओजी लॉग, म्हणून लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. आता मला हे सॉल्व्ह करून x काढण्यासाठी याचं कन्व्हर्जन करावं लागेल एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. बघा पुढची स्टेप कशी येणार, देअरफॉर फर्स्ट वी कन्वर्ट दिस इनटू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. मला काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग मी कसं कन्वर्ट करेल, आधी या उदाहरणात बेस काय दिसतोय 3 दिसतोय लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये, मग तो बेस 3 आधी लिहिला आहे. देअरफॉर 3 रेस टू, आता 3च्या रेस टूला आपण बघितलं की पॉवर किंवा इंडेक्स डोक्यावरती आपण घेत असतो. मग पॉवर किंवा इंडेक्स काढणे म्हणजे लॉग काढणे. इथे लॉग काय काढलेला दिसतोय 2, याचा अर्थ हा 2 इंडेक्स किंवा पॉवर किंवा एक्सपोनंट आहे, म्हणून 3च्या रेस टूला पॉवर घेतली आहे 2. याप्रमाणे इक्वल्स टू आपण इथे आर्ग्युमेंट घेतोय, जसं आपण इथे मागच्या वेळेला घेतलं ए रेस टू एक्स इज इक्वल्स टू बी, त्याच्यात बीला आर्ग्युमेंट म्हटलं होतं फॉर्म्युल्यात. तर आर्ग्युमेंट ही लॉगच्या नंतर लिहिलेली असते जनरली, एलओजी लॉग नंतर आर्ग्युमेंट काय दिसते एक्स प्लस 6, म्हणून एक्स प्लस 6 इथे घेतलेलं आहे. सो लाईक दिस वी कन्वर्ट दिस लॉगॅरिथमिक फॉर्म इन टू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर पुढची स्टेप मी घेतली, देअरफॉर दिस 3 स्क्वेअर, 3च्या स्क्वेअर काय आला 9. मला जर एक्स काढायचा असेल तर हा प्लस 6 LHS नाही RHS ला दिसतोय, तर RHS कडून तो LHS ला मी डाव्या बाजूला पाठवतोय, तर हा अधिक 6 डाव्या बाजूला जाताना काय झाला -6. सो पॉझिटिव्ह 6 कन्वर्टेड टू द -6 बाय ट्रान्सफरिंग RHS टू LHS, आणि म्हणून हा 3 स्क्वेअर 9 झाला, हा -6 झाला, इज इक्वल्स टू इकडे काय उरलंय RHS ला x. 9 मधून 6 गेले, 9 - 6 किती येणार 3. सो देअरफॉर वी गेट x इज इक्वल्स टू 3. सो लाईक दिस वी फाइंड आउट x here in this example by transferring this logarithmic form into the exponential form, and we get the final answer x is equals to 3. Now we take second example. बघा example number 2 काय म्हटलंय, evaluate log of 81 to the base 3. आता याच्यात LOG log दिसतोय म्हणजे हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉग नंतर जनरली 81 काय दिसतोय आर्ग्युमेंट दिसतोय अकॉर्डिंग टू डेफिनेशन, आणि जीच्या सबस्क्रिप्टला 3 दिसतोय म्हणजे बेस काय आहे 3. तर मला इथे लॉगॅरिथम काढायचा आहे म्हणजे मला इंडेक्स किंवा पॉवर काढायची. लॉगच्या आर्ग्युमेंट दिलेला आहे 81, बेस दिला आहे 3, मला एक्स काढायचा आहे म्हणजे इंडेक्स काढायची. तर मी या एक्झाम्पलमध्ये इंडेक्स एक्स सपोज करतोय. इन द आन्सर लेट एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ 81 बेस 3, म्हणजे मी याची इंडेक्स एक्स सपोज केलेली. लेट एक्स इज इक्वल्स टू दिलेलं एक्झाम्पल लॉग 81 बेस 3. सो यू सी दॅट दिस इज इन द लॉगॅरिथमिक फॉर्म, कारण LOG लॉग दिसतोय, आणि मला हा आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे याला. सो कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म ॲज. आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना जसं आपण मागच्या उदाहरणात घेतलं होतं, मागच्या उदाहरणात बेस 3 होता, तो आधी घेतला होता, तसं आता इथे बेस काय आहे या उदाहरणात पण 3 आहे. सो 3 रेस टू पॉवर, पॉवर म्हणजे इंडेक्स काढणे किंवा पॉवर काढणे म्हणजे लॉग काढणे. तर पॉवर रेस टूला घेतो आपण, तर लॉगॅरिथम काढतोय, तर लॉगॅरिथमची इंडेक्स काय सपोज केली एक्स, म्हणून ती रेस टूला जाणार. तर बघा पुढची स्टेप कशी येणार, therefore base is here 3, so 3 raised to power काय दिसते x, किंवा त्याला आपण इंडेक्स म्हणतो किंवा या ठिकाणी एक्सपोनंट म्हणतो.
तर 3 बेस आहे या लॉगॅरिथमिक फॉर्ममधला, तर एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करताना आधी बेस घेतला 3 रेस टू पॉवर घेतली x इज इक्वल टू ॲन्सर किंवा आर्ग्युमेंट लिहिला जातो. ॲन्सर किंवा आर्ग्युमेंट लॉग नंतर इथे 81 लिहिलेला आहे, तो 81 आर्ग्युमेंट लिहिलेली या ठिकाणी. सो 3 रेस टू x इज इक्वल टू 81. आता मला जर x काढायचा असेल तर या एक्सचा बेस 3 आहे म्हणून 81 पण 81 हा बेस 3 मध्ये लिहावा लागेल. तर जनरली हे तुम्हाला माहिती आहे की 81 आपण काय लिहू शकतो, 81 इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ 3 हाऊ मेनी टाइम्स, 4 टाइम्स. बघा 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 केलं तर 81 मिळतं का बघा. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81 याप्रमाणे. म्हणजे हा 81 याप्रमाणे 3चा गुणाकार करून लिहिता येईल. तो किती वेळा गुणाकार आहे, 4 वेळा, म्हणून मी हा 81 3 रेस टू 4 याप्रमाणे घेतला आहे. आता ऑब्झर्वेशन जर केलं तर 3 इज इक्वल्स टू 3 सेम बेस दिसत आहेत. तर कम्पॅरिझनने आपण इंडेक्स पण इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करून लिहू शकतो. तर दॅट्स वाय वी से दॅट एक्स इज इक्वल्स टू 4. म्हणजे 81 हा 3चा 4 वेळा गुणाकार करून मिळतोय म्हणून 3 रेस टू 4 त्याला त्याबद्दल घेतलेला आहे. त्यानंतर आता हा बेस इज इक्वल्स टू बेस सेम आहे बघा 3 3. तर कम्पॅरिझन जर केलं तर दोघी बेस इक्वल आहेत म्हणून दोघी इंडेक्स सुद्धा काय येणार ऑटोमॅटिकली इक्वल, आणि म्हणून x बरोबर आपण काय घेऊ शकतो 4. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू हिअर 4 याप्रमाणे घेतलेलं आहे. दिस शोज दॅट देअरफॉर आता हा जो x आहे ती इंडेक्स किंवा पॉवर मानलेली होती आपण एक्झाम्पल सोडवताना. तर या ठिकाणी बघा हा x बरोबर काय होता, लॉग 81 बेस 3 होता म्हणून x ची किंमत बॅक टू सबस्टिट्यूशन केली आहे. x काय आहे इक्वल्स टू लॉग 81 बेस 3. तर या एक्सच्या जागी लॉग 81 बेस 3 लिहिलेला आहे इक्वल टू 4 ॲज इट इज कंटिन्यू. याचा अर्थ लॉगॅरिथम ऑफ 81 बेस 3 काय येतं 4. म्हणजे लॉगॅरिथम ऑफ आर्ग्युमेंट 81 बेस 3 इज इक्वल्स टू इंडेक्स काय आली 4 किंवा त्याला आपण म्हणतो पॉवर. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट द लॉगॅरिथम ऑफ 81 बेस 3.